नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। आणि आज नवीन अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 ची एकूण आलेले फॉर्म किती, मैदानी चाचणी कधी होणार याची तारीख जाहीर झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। तुमच्याकडे वेळ फार कमी आहे, आता तुम्ही तुमचे जे प्रॅक्टिस आहे त्याला थोडं जास्त वाढवा आणि जास्त प्रमाणात तुमचं मैदानी करा, कारण जर तुमचं मैदानीचे मार्क्स जर तुमचे चांगले आलेत तर तुम्हाला पेपरला खूप आणि म्हणजे ही एक जागा आपल्याला मिळवायला खूप आसानी होणार। म्हणून तुमचं फिजिकलची डेट, किती जागेसाठी किती कॉम्पिटिशन राहणार आहे, एकूण फॉर्म किती आले आणि कोणत्या टाईमला तुमचं जे फिजिकल आहे ते सर्व हे व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे नोटीस अपडेट जे आलेले आहे ते ह्या सगळं व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, जे आपले पोलीस भाव असतील, पोलीस भावांना सर्वांना तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि जे पोलीसची तयारी करत आहेत मुलं मुली त्या सर्वांना हा व्हिडिओ पोहोचवा, कारण त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे व्हिडिओ। तारीख तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, लेट न करता व्हिडिओला सुरू करूया। व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचं सबस्क्राईब करणं आणि लाईक करणं आमच्यासाठी एक मोटिवेशनचं काम करते। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथे पोलीस भरतीची एका जागेसाठी 102 उमेदवार आहेत विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही यामध्ये बघू शकता एका जागेसाठी इथे 102 उमेदवार आहे। टोटल आपले जे जागा होते ते 17,471 आणि अर्ज जे आलेले आहेत ते 17,76,000 फॉर्म आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। आणि ही जी चाचणीची जी तारीख आहे ते 20 मे नंतर होणार आहे, यामध्ये यांनी क्लिअर सांगितलेलं आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हे जे नोटीस आहे मी तुम्हाला हे नोटीस वाचून दाखवतोय। सोलापूर 16 तारखेला प्रसिद्ध झालेली ही जाहिरात आहे। राज्यात 17,471 जागांसाठी पोलीस भरती होती, त्यापैकी 15 एप्रिलला लास्ट डेट होती विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरण्याची। यामध्ये 17,76,000 उमेदवारांनी टोटल फॉर्म भरले आणि एका जागेसाठी 102 उमेदवारांची टक्कर होणार आहे। यामध्ये 100 मीटर रनिंग राहील, 1600 मीटर धाव राहील आणि महिलांसाठी 800 मीटर गोळाफेक राहील। तसेच मैदानी चाचणी उमेदवारास किमान 40% गुण मिळवणे, इथे यांनी डिक्लेअर केलं आहे 40 गुण मिळवणे बंधनकारक आहे। मैदानी चाचणी एका पदासाठी 10 उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील, म्हणजे तुमचे जे जागा आहेत त्याच्यानुसार 10 गुणा विद्यार्थी इथे घेतले जातील। 100 गुणाची लेखी परीक्षा राहील, त्यामध्ये तुम्हाला 40% गुण मिळवणे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो। मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार आणि त्यानुसार ते जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती लावणार आहे। त्यानुसार पोलीस शिपायांची निवड होणार आहे। चालक पोलीस शिपाईसाठी स्वतंत्रपणे वाहतुकी संदर्भात त्यांची चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे, म्हणजे जे लोक चालक आहेत त्यांच्या पेपर झाल्यानंतर त्यांची जी स्किल टेस्ट आहे ती घेणार आहेत। लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तवर आहेत, म्हणजे आता जे लोकसभेचे चुनाव आहे विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे आपले जे पोलीस जे आहेत ते सगळे त्या लोकसभेच्या चुनावासाठी लागलेले आहेत। त्यामुळे हे 20 तारखेला जसं चुनाव आटोपलं तर त्यानंतर तुमचं हे जे फिजिकल आहे ते घेणार आहेत। त्यानंतर इथे सांगितले आहे, त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी संपेल आणि त्यानंतर मैदानी चाचणी घेण्यात येईल। नियोजन असल्याची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथके विभागात विश्वसनीय सूत्रांनी दिली जातील। यामध्ये तुम्ही बघा मैदानाचे जे टायमिंग दिले आहे ते बघू शकता। इथून सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत मैदानी चाचणीची वेळ राहणार आहे। इथे जे पोलीस भरतीबाबत तुम्ही बघू शकता, एकूण जागा होते आपले 17,471, त्यापैकी उमेदवारांनी 17,47,000 अर्ज आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। यानंतर तुम्ही बघू शकता इथे 71.04 कोटी अर्ज शुल्क जमा झालेली आहे, तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो। आणि यामध्ये जे सांगितले आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की जे सकाळ मैदानी चाचणी आहे ते लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर 20 मे नंतर मैदानी चाचणी सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केलेलं आहे। सध्या उन्हाचा तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त आहे। या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी 6 ते 10 या 4 तासात मैदानाची चाचणी घेणार आहेत।
राज्यातील सर्वच जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळे होणार आहे. तुम्ही बघू शकता इथे विद्यार्थी मित्रांनो, जी तुमची रिटर्न एक्झाम आहे ते एकाच लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. इथे त्यांनी क्लिअर केलेलं आहे. आणि साधारण 30 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचं नियोजन केलेलं आहे. ऑक्टोबरपर्यंत या भरतीत निवड झालेल्यांची प्रशिक्षण सुरू होईल. म्हणजे तुमच्याकडे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडसाठी पण खूप कमी वेळ आहे आणि लेखी परीक्षेसाठी पण खूप वेळ आहे. यांनी इथे क्लिअर केलं आहे की 30 तारखेपर्यंत त्यांना सगळं आटपायचं आहे आणि तुमचं ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला इथे जॉईनिंग देण्याचं यांनी इथे डिक्लेअर केलं आहे. तुम्ही बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ग्राउंडचं टाईम आहे ते सगळं वाढवा, ग्राउंडची मेहनत वाढवा, तुमचा अभ्यासाचा टाईम वाढवा, कारण तुमच्याकडे टाईम खूपच कमी आहे, म्हणून तुम्ही टाईम वाढवा. विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुम्हाला मी सगळं जानकारी इथे दिलेली असेल. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या ह्या चॅनलवर पोलीसचे असेच नवीन अपडेट येत असतात आणि प्रत्येक जाहिराती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगितल्या जाते. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, ताकी प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. अशा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद.